पुढे घेऊयात संपूर्ण राज्यभरातली पावसाची परिस्थितीचा आढावा। तर कल्याणमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। स्टेशन परिसरात रस्त्याला नदीचं स्वरूप आलेलं आहे। कल्याण स्टेशन परिसरात गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यातून मार्ग काढण्याची वाहन चालकांवरती वेळ आलेली आहे। या संपूर्ण परिसराला आपण बघतोय अगदी नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे, त्यामुळे नागरिकांचे हाल झालेले आहेत। तर आपण बघू शकतोय मुंबईची तुंबई या ठिकाणी झालेली आहे आणि कल्याणमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। साधारणतः गेल्या आठवडाभरापासून संपूर्ण मुंबईमध्ये पावसाची जोरदार हजेरी चालू आहे, तर संततधार पावसाची सुरूच आहे। तर आपण बघतोय स्टेशन परिसरातील रस्त्याला नदीचं स्वरूप आलेलं आहे। अनेक वाहनं या पाण्यामध्ये अडकलेली आहेत, तर रिक्षा चालकांना सुद्धा आपल्या रिक्षा या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। साधारणतः 2 ते 2.5 फुटांपर्यंत पाणी या संपूर्ण परिसरात साचलेलं आहे। तर अनेक कार्यालयांमध्ये सुद्धा हे पावसाचं पाणी शिरलेलं आहे। हॉटेल्समध्ये पावसाचं पाणी शिरलं असल्याचं आपण या दृश्यांमध्ये बघू शकतोय। तर या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी शिरलं असल्याने हॉटेल चालकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट सुद्धा आता देण्यात आलेला आहे। तर कल्याणमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे। तर स्टेशन परिसरामध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यातूनच मार्ग काढावा लागतोय। तर आपण ही दृश्य पाहू शकतोय की किती मोठ्या प्रमाणात पाणी या संपूर्ण रस्त्यावरती साचलेलं आहे आणि त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत या ठिकाणी करावी लागते। अक्षरशः हा रस्ता आहे की नदी हे सुद्धा समजत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। पावसाची सुरुवात होती, काही अधूनमधून जोरदार पावसाचा सरी कोसळत होता, मात्र गेल्या तासाभरापासून कल्याणमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली। आपण या ठिकाणी पाहू शकतो कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील KDMCच्या वाहनतळासमोरील हा रस्ता आहे। या रस्त्यावर जवळपास गुडघाभर पाणी या रस्त्यावर सध्या साचलेलं पाहायला मिळतं। एकंदरीत सायंकाळच्या वेळेला घरी जाणाऱ्या चाकरमानांना मात्र ह्या गुडघाभर पाण्यातून वाट काढून चालावं लागतं। एकंदरीत महापालिकेने जो नालेसफाईचा दावा केला होता तो यंदाच्या ह्या पावसात देखील फोल ठरल्याचंच दिसून येतं। या रस्त्यालगत असलेल्या हॉटेल्समध्ये देखील सध्या पाणी शिरलं, जवळपास गुडघाभर पाणी त्या हॉटेलमध्ये। एकंदरीत या ठिकाणी जे घराकडे आता जाणारी चाकरमानी आहेत त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहेत। तासाभरापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कल्याण स्टेशन परिसरातील ही अवस्था आहे। अधिक पावसाने जर जोर असाच कायम ठेवला तर कल्याण डोंबिवलीमधील इतर सखल भागात देखील पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही। अभिजित देशमुख, साम TV, कल्याण।